नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची सर्वात मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे। 6 आमदारांचा तडकाफडकी निलंबन। कोणत्याही महत्त्वाची बातमी जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर आत्ताच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भारतीय पक्षाने 4 पैकी 2 राज्यसभा जागा जिंकल्या, तर विरोधी पक्ष बीजेडी आणि भाजप समर्थित अपक्ष उमेदवाराला प्रत्येकी 1 जागा मिळाली। ओडिशा विधानसभेत एकूण 147 सदस्य आहेत। सत्ताधारी भाजपला पाठिंबा देणारे आमदार आणि अपक्ष आमदारांची संख्या 82 होती, परंतु राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना प्रथम पसंतीचा एकूण 93 मते मिळाली, जी त्यांच्या वास्तविक संख्येपेक्षा 11 ने जास्त होती। या 11 अतिरिक्त मतांपैकी 8 मते बिजू जनता दल बीजेडीच्या आमदारांची आणि 3 मते काँग्रेसच्या आमदारांची होती। यानंतर नवीन पटनायक यांनी या आमदारांना निलंबित करणार असल्याचा इशारा देखील दिला होता। या पार्श्वभूमीवर आज बीजेडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि यामध्ये आमदारांना निलंबित करण्यात असल्याचे त्यांनी सांगितलं। या कारवाईमुळे ओडिशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून हे आमदारांचे राजकीय भवितव्य काय राहणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार। या निलंबनाच्या कारवाईमध्ये चाकरमणी कन्हार, नबा किशोर मल्लिक, सैविक विस्वाल, सुभासिनी जेना, रमाकांत भोई, देवी रंजन त्रिपाठी यांची नावं आहेत। माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि या आमदारांना निलंबित करण्याचा थेट निर्णय बीजेडीच्या बैठकीत घेण्यात आला।